एकेकाळी सत्तेचा भव्य दरबार गाजवणाऱ्या सोलापूर काँग्रेसच्या महालात सध्या वादळ उठली आहेत। राजमहालातील सेनापती एकामागून एक गद्दी सोडून जात आहेत। सिद्धाराम म्हेत्रे शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर तर सुरेश हसापुरे कमळाच्या संगतीला लागले आहेत। आता अशा अंधाऱ्या संकटात काँग्रेसचे कार्यकर्ते बाहुबलीसाठी नजरा लावून बसले आहेत। अनेक कार्यकर्त्यांच्या मते भगीरथ भालके हे काँग्रेससाठी प्रकाशाचा किरण ठरू शकतात। इतकंच काय तर जाणकार देखील भालकेंमध्ये तो स्पार्क असल्याचं सांगतात। दिवंगत आमदार भालके यांचे सुपुत्र, याशिवाय त्यांची जनतेत लोकप्रियता अफाट आहे। विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपच्या संपूर्ण शक्तीचा सामना करत समाधान आवताडेंसारख्या ताकदवान उमेदवाराविरुद्ध भगीरथ यांनी तब्बल 1 लाखांहून अधिक मतं मिळवली। थोडक्यात पराभव झाला, पण ही मतांची संख्या विरोधकांनाही हादरवून टाकणारी ठरली। आता सोलापूर जिल्हाध्यक्ष पदाचं काटेरी सिंहासन सध्या रिकामं आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या मातृशक्ती प्रणिती शिंदे, ज्या सोलापूर काँग्रेसच्या शिवगामी देवी मानल्या जातात, जर शिवगामी प्रणिती यांनी भगीरथ यांच्यावर विश्वास टाकला आणि भगीरथ यांनी जिल्हाध्यक्ष पदाची सूत्र हाती घेतली, तर काँग्रेससाठी भालकेंच्या रूपानं एक तगडा बाहुबली समोर येईल। आता प्रणिती कोणत्या निर्णयावर शिक्कामोर्तब करतात आणि भगीरथ यांची भूमिका काय राहील हे पाहावं लागेल। तुम्हाला याबाबत काय वाटतं, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा।